जमलेले शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी पंक्ती लक्ष्मण सरगर. मी इयत्ता 4थी पारिजात या वर्गामध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव पराग विद्यालय बांधव. मित्रमैत्रिणींनो, आज 23 जुलै म्हणजे लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस. त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी सांगणार आहे व काही आठवणी सांगणार आहे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांना लहानपणापासूनच बाळ म्हणत असे. त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक गणित घातले की एक कुऱ्हाड 5 बकऱ्या 28 दिवसात खातात, तर तेच कुऱ्हाड 20 दिवसात किती बकऱ्या खातील? प्रश्न पूर्ण होता बाळाने उत्तर दिले की 7 बकऱ्या. एवढा तात्काळ बाळ गणित सोडवत असे. बाळ कधीही पाटीवर गणित सोडवत नसे, नेहमी तोंडी उत्तर देत असे. त्यांच्या शाळेतील हा एक किस्सा. एकदा सर्व विद्यार्थ्यांना एक धडा शिकवत होते. तेव्हा बाळ व त्याचा मित्र गप्पा करीत होते. तेव्हा गुरुजींचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. मग गुरुजींनी त्यांना मुद्दाम प्रश्न विचारले. पहिले बाळाला उभे केले व काही प्रश्न विचारले. पण बाळाने सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. गुरुजी म्हणाले, तू खाली बस. व त्याच्या मित्राला उभे केले व त्यालाही काही प्रश्न विचारली. पण त्याच्या मित्राला काही प्रश्नांची उत्तरे आलीच नाहीत. मग गुरुजी म्हणाले, तू गप्पा करीत होतास, त्यामुळे तुला प्रश्नांची उत्तरे आली नाही. बाळाला हे काही पटले नाही. म्हणजे त्याचाच वयाचा मुलगा म्हणजेच त्याचा मित्र ज्याला प्रश्नांची उत्तरे आली नाही, हे काही त्याला पटले नाही. बाळ उभा राहिला व म्हणाला, गुरुजी, तो माझ्याशी गप्पा करीत नव्हता, मी त्याच्याशी गप्पा करीत होतो. गुरुजी म्हणाले, अरे तू तर सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. पण बाळ म्हणाला, गुरुजी, मी एक पाठी आहे. एकदा धडा ऐकला की माझा पाठ होतो. गुरुजी म्हणाले, हो, तू हुशार आहे, एक पाठी आहे, पण तुझ्या मित्राचं तसं नाही. बाळ म्हणाला, गुरुजी म्हणाले, तुम्ही गप्पा केल्या म्हणून त्याला काही समजलेच नाही. बाळ म्हणाला, गुरुजी, मला प्रश्नाची उत्तरे आली, पण मी बोलत होतो, पण मला शिक्षा का नाही केली? गुरुजी म्हणाले, बाळ, नेहमी लक्षात ठेव, तुझी ही बुद्धिमत्ता योग्य दिशेसाठी वापर. तुझा हा प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही वृत्ती जोपास. तुला प्रश्नांचं उत्तर येत असताना तुझ्या मित्राला शिक्षा दिल्याबद्दल तू उभा राहिलास, ही वृत्ती अशी पुढे राहू दे.